बहादुरगढ़ नगर पंचायत ने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 के तहत नए आवासों के लिए आवेदन आमंत्रित किए हैं। इस योजना का लाभ उठाने के इच्छुक लाभार्थी आधिकारिक वेब पोर्टल पर ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। प्रशासक एवं मुख्य अधिकारी राजेंद्र चिखलकुंदे बहादुरगढ़ नगर पंचायत ने नागरिकों से इस योजना का लाभ उठाने के लिए समय रहते आवेदन करने की अपील की है। इस योजना के तहत गरीब और मध्यम वर्ग के परिवारों को अपना घर बनाने के लिए वित्तीय सहायता प्रदान की जाती है। यह योजना शहरी क्षेत्रों में रहने वाले नागरिकों के लिए विशेष रूप से तैयार की गई है। कुछ खास जरूरत की बातें जिसे ध्यान में रखना होगा। आवेदक या उनके परिवार के किसी सदस्य के नाम भारत में कोई पक्का मकान नहीं होना चाहिए। आवेदक ने पिछले 20 वर्षों में किसी भी आवास योजना का लाभ नहीं लिया हो। परिवार की वार्षिक आय 3 लाख रुपए से कम होनी चाहिए। आवेदक और परिवार के सदस्यों का आधार कार्ड, आय प्रमाण पत्र तहसीलदार द्वारा जारी, बैंक पासबुक, आधार से लिंक, जमीन के स्वामित्व के प्रमाण, 7/12 पट्टा, रजिस्ट्री आदि। यदि आवेदक ने पहले किसी सरकारी योजना का लाभ लिया है तो संबंधित प्रमाण पत्र। लाभार्थियों को 2.5 लाख रुपए तक का अनुदान घर निर्माण के लिए प्रदान किया जाएगा। इसके अलावा ऑनलाइन आवेदन भी दिया जा सकता है। दस्तावेज जमा करना। ऑनलाइन आवेदन के बाद मूल दस्तावेजों की प्रतियां नगर पंचायत कार्यालय में जमा करें। प्रशासक एवं मुख्य अधिकारी राजेंद्र चिखलकुंदे द्वारा ये जानकारी दी गई। इसके अलावा उन्होंने नागरिकों से इस योजना का लाभ उठाने के लिए समय रहते आवेदन करने की अपील की है। नमस्कार, मी राजेंद्र चिखलकुंदे, प्रशासक तथा मुख्य अधिकारी नगर पंचायत बहादुरगढ़। आज मी आपणा बहादुरवासियांना एक आग्रहाची सूचना आणि विनंतीवजा सूचना करू इच्छितो की नगर पंचायत बहादुरगढ़ हद्दीत पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 चे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू झालेली आहे। यासाठी आपण खासगी एजन्सी पण नियुक्त केलेली आहे। तसेच पंतप्रधान आवास योजनेचा एक कक्ष आपण नगर पंचायत बहादुरगढ़ कार्यालयात स्थापन केलेला आहे। इथे या कक्षात येऊन आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता। या योजनेचा फॉर्म आपण घर बसल्या ऑनलाईन सुद्धा करू शकता। त्याकरिता शासनाच्या PMAY.MIS.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जाऊन स्वतःचा फॉर्म तिथे भरायचा आहे। या योजनेसाठी जी डॉक्युमेंट्स लागणारे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड, जे मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे, त्यासोबतच आपल्या कुटुंबियांचे आधार कार्ड, अर्जदारांचे आई तथा वडिलांचे आधार कार्ड आणि जर त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचे 3 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणारा उत्पन्नाचा दाखला, सोबतच आपलं अकाउंट ज्या बँकेत असेल अशा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ते सुद्धा आधार कार्डशी लिंक असायला हवं। त्यासोबतच अर्जदार जर SC ST OBC असेल तर त्याचं जातीचं प्रमाणपत्र पण त्याला त्यासोबत जोडायचं आहे। त्यानंतर महत्वाचं म्हणजे जमिनीचा जो मालकीचा पुरावा आहे त्याच्यामध्ये तुमची रजिस्ट्री 7/12 आणि रजिस्ट्री 7/12 नसेल तर तुम्हाला नगरपंचायत मधून एक RL ते आपला प्लॉटचं नियमितीकरण केल्यानंतर जो डॉक्युमेंट्स मिळेल ते नियमितीकरण प्रमाणपत्र त्यासोबत जोडायचं आहे। त्यानंतर आपण जर PM स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, PM विश्वकर्मा इत्यादी योजनेचे लाभार्थी असल्यास त्याची नोंदणी प्रत सुद्धा आपण त्याच्या सोबत जोडावी, जेणेकरून आपली आधार लिंकिंग प्रोसेस ही त्या माध्यमातून होऊ शकेल। या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये खूप सरळ सोपी पात्रता दिलेली आहे की आपलं भारतात म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यांचं भारतात कुठेही पक्क घर नसायला पाहिजे आणि लाभार्थ्यांनी गेल्या 20 वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा फायदा घेतलेला नसावा आणि त्याचं उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी असावं। या पात्रता असणारे सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेचा लाभ घेण्याकरिता शासनाकडून अशा सूचना प्राप्त झालेल्या आहे की 18 जून पर्यंत आपल्याला या योजनेच्या लाभासाठी आपल्याला पहिला DPR सबमिट करायचा आहे। प्रथम DPR जो आहे तो 18 जून पर्यंत सबमिट करायचा असल्यामुळे या 5 ते 6 दिवसात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात भेट देऊन इथनं किंवा तुम्ही एखाद्या सेतू केंद्रात जाऊन सुद्धा या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आणि ऑनलाईन फॉर्म तुम्ही जर परस्पर बाहेर भरणार असेल तर त्याची जी कॉपी आहे ते सुद्धा नगरपंचायतला आणून देण्याची काही गरज नाही। ते आम्हाला ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर कळतं की बहादुरगढ़ क्षेत्रामध्ये इतक्या लोकांनी या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत। धन्यवाद।
सर, ऑनलाईन फॉर्मच्या अगोदर काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज सादर केलेला आहे, तर तिथून त्यांना पण एक पत्र आलेलं आहे. ऑफलाईन अर्ज सादर केलेला आहे का? तरी सुद्धा त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल, किंवा जर त्यांना ऑनलाईन अर्ज नसेल करता येत तर त्यांनी नगरपंचायत कार्यालयात यायचं. इथे PMAY योजनेचा आपण सेल उभारलेला आहे, त्या सेलच्या माध्यमातून इथे जे टेक्निकल टीम आहे ते त्यांना अर्ज भरायला मदत करेल. कारण की याच्यामध्ये अर्ज भरत असताना त्यांना OTP जातो, त्याच्यामुळे तो अर्जदार इथे स्वतः असणं फार गरजेचं आहे अर्ज भरत असताना. जसं सर ते डॉक्युमेंटेशन मध्ये काय केलेलं आहे की आर्थिक पत्रिका, सर्वे, नकाशा, सातबारा आणि कर पावती, यापैकी काहीही नाही, असं नाहीये. कर पावती ही कंपल्सरी आहे, कर पावती असतातच सर्वांकडे, आणि आखी पत्रिका किंवा सातबारा यापैकी एक असं ते आहे. कोणाची जर गावठाणातला एरिया असेल तर तिथे आखी पत्रिका असेल, गावठाणाबाहेरील एरियामध्ये तुम्हाला सातबारा मिळेल. पण बहादुरा, खरबी आणि गोलीसिमच्या एरियातील मॅक्झिमम लेआउट सँक्शन नसल्यामुळे तिथे तुम्हाला सातबारा मिळणार नाही. त्यावेळेला आपल्याला नगरपंचायत मार्फत RL कडून घ्यायचंय. बऱ्याचशा लोकांनी त्याचे RL म्हणजे नियमितीकरण प्लॉटचे पूर्ण केलेले आहे. त्या नियमितीकरणाच्या आधारावर सुद्धा आपण त्यांचा अर्ज स्वीकारला जातो. हा, RL करावं लागेल. जर तुमची हे नसेल, तुमच्या नावाने सातबारा झालेला नसेल तर तुम्हाला RL करणे गरजेचं आहे. आणि त्या RL सोबत रजिस्ट्री तुमची आहेच. आणि कब्जापत्र असेल तर RL झाल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक रजिस्ट्री होऊनच जाणार आहे. बऱ्याचशा लोकांकडे RL म्हणजे रजिस्ट्री, कब्जापत्र काहीच नाही. कब्जापत्र पण नाहीये, मग त्यांचा प्लॉट कोण्या आधारावर तुम्ही डिफाईन करता? त्यांच्याकडे काही तर असेल ना प्लॉटचा पुरावा. त्यांच्याकडे काय ते एक 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं आहे, इट इज कब्जापत्र. ते पण कब्जापत्र आहे ना. त्या कब्जापत्राच्या आधारावर त्याला टेंटेटिव्ह RL मिळेल. टेंटेटिव्ह RL मिळाल्यानंतर तो रजिस्ट्री करेल. रजिस्ट्री झाल्यानंतर त्याला फायनल RL मिळेल. इन बिटवीन त्याची रजिस्ट्री जरी नाही झाली, त्याला टेंटेटिव्ह RL जरी नगरपंचायत कार्यालयातून दिलं तरी सुद्धा तो अर्ज भरू शकतो. बांधकाम त्याचा मंजूर होतपर्यंत आणि घराचं बांधकाम सुरू होतपर्यंत त्याला रजिस्ट्री करणं गरजेचं आहे. बस इतकंच. फॉर्म भरल्यानंतर आणखी काही सर्वे होणार आहे की जेवढे फॉर्म भरले गेलेले आहेत त्यासाठी लायबल आहेत की नाही? शासनाचं कसं आहे, म्हणजे जो आपण फॉर्म भरतो त्या फॉर्म मध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही हे करतात, तर DPR बनण्यापूर्वी त्याचा सर्वे होणार आहे आणि सर्वे मध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा DPR. पण पहिले DPR मध्ये आपण येण्यासाठी आपला फॉर्म ऑनलाईन होणं फार गरजेचं आहे. तर आजचा तुम्हाला सूचना देण्याचा उद्देश तोच आहे की पहिल्या DPR मध्ये आपलं नाव यावं. असं नाही की तुमचं 18 जून नंतर तुम्ही भरलं तर तुमचं दुसऱ्या DPR मध्ये विचार होईल. तो सुद्धा DPR लगेच 2 ते 3 महिन्यानंतर पाठवला जाईल.